नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदी बातमीपत्रात स्वागत। बातमी आरोग्य शिबिराची। शेवडी बाजीराव या गावाचे झपाट्याने विकास होत असून प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी या गावातील विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे। येथील विकास कामे पाहता येणाऱ्या काळात विकास कामाचे मॉडेल म्हणून या गावाची ओळख संपूर्ण जिल्ह्यात होणार आहे। विकासासोबतच गावातील नागरिकांचे आरोग्यही निरोगी राहावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत जिल्ह्यातील नामवंत व तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिराला गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। शेवडी बाजीराव या गावचा झपाट्याने विकास होत असून प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी गावातील विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे। विकासाचे मॉडेल या गावची ओळख संपूर्ण जिल्ह्यात होणार आहे। विकासासोबतच गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरास गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। लोहा तालुक्यातील मौजे शेवडी बाजीराव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शेवडी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 20 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। सदरील आरोग्य शिबिराचे उद्घाटन व अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर राहुल घंटे, डॉक्टर स्वप्नील कंकरे, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे, डॉक्टर गोपाळ चव्हाण, डॉक्टर सुनील बॅळे, डॉक्टर अनिकेत काळेगोरे, डॉक्टर चंदन धोंगडे, डॉक्टर देवानंद तेजबंद, डॉक्टर रेहमान यांनी रुग्णांची तपासणी केली व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय शेवडी बाजारच्या वतीने रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आले। यावेळी आरोग्य शिबिरास शेवडी बाजीराव व परिसरातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला। ग्रामपंचायत कार्यालय शेवडी बाजीराव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज आम्ही अंगणवाडी, शाळा आणि नागरिक या सर्वांची महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी केलेला आहे। या महाआरोग्य शिबिरासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सर, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते। त्याचबरोबर गावातील नागरिकांची तपासणी आरोग्याची व्हावी यासाठी आम्ही नांदेड वरून तज्ञ डॉक्टरांची टीम बोलवण्यात आलेली होती। त्यामध्ये आम्ही डॉक्टर बोलवत असताना जे मधुमेह आहे, शुगर, बीपी, हृदयरोग आहेत यासाठी डॉक्टर राहुल घंटे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक डॉक्टर बोलवले होते। त्यामध्ये डॉक्टर स्वप्नीलजी कंकरे साहेब असतील जे पोट विकारासाठी तज्ञ आहेत, त्यांचं नांदेडला हॉस्पिटल आहे। डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे MBBS, MS, MCH जे मेंदू विकार तज्ञ आहेत। त्याचबरोबर डॉक्टर गोपाळ चव्हाण साहेब जे MBBS DGO आहेत आणि जे स्त्री रोग तज्ञ आहेत। त्याचबरोबर डॉक्टर स्वप्नीलजी बॅळे जे बालरोग तज्ञ आहेत, MBBS DCH आहेत। डॉक्टर अनिकेत काळेगोरे साहेब जे MBBS आहेत, जे नेत्ररोग तज्ञ आहेत। डॉक्टर चंदन धोगडे हे दंतरोग तज्ञ आहेत। तसेच डॉक्टर देवानंद तेजबंद BHMS आहेत। हे सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी आज शेवडी बाजीराव या नगरीमध्ये आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये गावातील नागरिकांनी, स्त्रियांनी, बालकांनी या महाआरोग्य शिबिरामध्ये समावेश होऊन या महाआरोग्य शिबिरामध्ये आपल्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी केलेली आहे। तपासणी अजूनही सुरू आहे आणि उदंड प्रतिसाद आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला या ठिकाणी नागरिकांनी गावातील दिला। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि आलेल्या सर्व तज्ञ डॉक्टरांचे आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो।